लोकसभेची निवडणूक ही या देशाच्या भवितव्याची, राष्ट्राच्या हिताची ही निवडणूक आहे। माझ्या पूर्वी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोलत असताना या 5 वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून ज्या जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्या, विकासाची जी कामं झाली त्याबद्दल या ठिकाणी उल्लेख केला। आज केवळ या परिसरात आपण जर पाहिलं, दळणवळणाच्या साधनांपासून ते सामान्य माणसाच्या जीवनमान उंचवण्यापर्यंत अनेक योजना अत्यंत प्रभावीपणे आमदार साहेब या भागात राबविल्या गेल्या। आज आमच्या जवळून 20 वर्षांपासून ज्या रेल्वे लाईनची मागणी होती, ती नांदेड बिदर रेल्वे लाईन 2200 कोटी रुपयांची तरतूद देऊन मोदी सरकारने मंजूर केलेली आहे। आज आमच्या अत्यंत जिव्हाळ्यात आमच्या आदमपूर, खदगाव, केसराळी, सगरोळी, कार्ला फाट्यापर्यंत आमचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेला आहे। आमच्या भागाच्या विकासासाठी हा रस्त्याचा प्रकल्प, हा रेल्वेचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आज मोदी सरकारच्या माध्यमातून खदगाव प्राथमिक आरोग्यासाठी आपण परवा ज्याचं भूमिपूजन केलं, 4.5 कोटी रुपयांचा तुमच्या आमच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी एक अत्यंत सुंदर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे, यासाठी मोदी सरकारने निधी उपलब्ध करून दिले। आज आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून केवळ या रामतीर्थ सर्कलमध्ये जवळजवळ 8 पाणी पुरवठ्याच्या योजना आपण मंजूर केल्या। प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, प्रत्येक नागरिकांच्या दळणवळणाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, या माध्यमातून आपण या परिसरातच केवळ पाहिलं तर प्रचंड प्रमाणात आपल्याला कामं झालेली दिसतात। आणि याच पद्धतीने या देशातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात गेल्या 5 वर्षांच्या काळामध्ये मोदी सरकारने अत्यंत पारदर्शीपणे आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी काम केलेलं आहे। या ठिकाणी सरपंचांनी उल्लेख केला, आज घरकुलाची बांधकामं असतील, शौचालयाची बांधकामं असतील, आमच्या महिलेपर्यंत गॅसची शेगडी पोहोचवण्याचं काम असेल, घराघराला विजेचं कनेक्शन देण्याचं काम असेल, शेवटच्या टोकाच्या कुटुंबाचा विकास हा मोदी सरकारच्या सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून या 5 वर्षांच्या काळात घडून आला। आणि या सर्व विकास कामांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या 18 एप्रिलला या 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्हा आम्हाला मतदान करायचं। आणि हे मतदान करत असताना या देशाचे पंतप्रधान कोण होणार हा निर्णय आज तुम्हा आम्हाला घ्यायचा। स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करत असताना आपण हेही अत्यंत गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुका देशाच्या 130 कोटी नागरिकांच्या विकासाच्या आणि 130 कोटी नागरिकांच्या भवितव्याच्या या निवडणुका असतात। येणाऱ्या 5 वर्षांच्या काळामध्ये या देशामध्ये अर्थव्यवस्थेची काय धोरणं असावीत, सुरक्षा व्यवस्था कशी असावी, परराष्ट्र नीती कशी असावी, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणारे अत्यंत मोठमोठे निर्णय हे लोकसभेच्या सभागृहात घेतले जातात। आणि एवढ्या मोठ्या या देशाचा कारभार चालवणारा कारभारी तुम्हा आम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडायचा आहे। आज एकीकडे आपण पाहिलं, प्रधान सेवकाच्या भूमिकेतून देशाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या चौकीदाराच्या भूमिकेतून ज्या नरेंद्रजी मोदींनी 5 वर्ष पंतप्रधान पद सांभाळलंय, त्यांना आपल्याला पंतप्रधान म्हणून पाहायचंय का विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांना आपल्याला पंतप्रधान म्हणून पाहायचंय, हा प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये आज विचार केला पाहिजे। आज देशामध्ये या ठिकाणी जो उल्लेख झाला, 5 वर्षांच्या काळामध्ये
देशाच्या सैन्य दलांचा विकास असेल, जीएसटी, नोटाबंदी अशा निर्णयांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास असेल, ज्या देशाच्या जनतेने संपूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे 283 खासदार निवडून देऊन केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचं स्थापन केलं, त्या संपूर्ण बहुमताच्या माध्यमातून देशातल्या गोरगरिबांसाठी निर्णय घेण्याचं काम मोदी सरकारने या ठिकाणी ज्यांची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत, माननीय माजी खासदार खतगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, या भागाचे नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार घोषणा देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, चिखलीकर साहेबांचा, भारत माता की, भारत माता की। आणि म्हणून मला माझ्या रामतीर्थ सर्कल मधल्या प्रत्येक नागरिकाला ही प्रामाणिक विनंती करायची, आपण सगळे एका कुटुंबातली लोक आहोत, एकमेकांच्या सुखादुखात सामील होणारी आपण लोक आहोत। ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या संबंध रामतीर्थ सर्कलच्या नागरिकांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला, त्याच पद्धतीने आपण पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास दाखवायचा, माननीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास दाखवायचा आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये एक नवीन पर्व आपल्याला सुरू करायचा आहे। येणाऱ्या 18 एप्रिल रोजी कमळाच्या समोरील बटन दाबून आपण सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहा ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद।